नंदनवन इथे सर्व शिवसेनेचे 5 खासदार दाखल झालेले आहेत। केवळ एक खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर हे अवघ्या काही वेळामध्ये नंदनवन या ठिकाणी दाखल होतील अशी माहिती आपण पाहतोय। बघा, DCP यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि RTOचे जे इथल्या विभागातील प्रभारी आहेत आणि वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सुद्धा नंदनवन या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। एक रूट ठरवला जाईल आणि या रूटच्या माध्यमातून या सर्व खासदारांना नेण्यात येणार आहे। YB चव्हाण सेंटर या ठिकाणी या खासदारांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। पण त्यापूर्वी नंदनवन इथे हे शिवसेना ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत 5 ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी बैठक होणार आहे आणि पक्षातील जे औपचारिक कागदपत्र आहे पक्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वीची त्यावर या सर्व खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। आपण एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या बाहेर आहे। मुंबईतील हा नंदनवन बंगला आहे ज्या ठिकाणी या सगळ्या मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि ठाकरे पक्षातून फुटून हे सर्व 6 खासदारांनी आपला एक वेगळा गट तयार केलेला आहे। त्या संदर्भातले एक पत्र ओम बिर्ला यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे। लोकसभेच्या अध्यक्षांना हे पत्र दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करतोय अशा आशयाचं देखील एक पत्र दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या नंदनवन बंगल्याबाहेर घडताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सांगेन की सगळी दृश्य दाखवा जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीचं वातावरण सध्या नंदनवन बंगल्याच्या बाहेर आहे आणि एकंदरीतच शिवसेनेची ताकद वाढत असताना आणि शिवसेनेवर ठाकरे यांच्या पक्षाकडून टीका होत असताना आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या नंदनवन बंगल्याबाहेर तैनात आहे। स्वतः DCP ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि इथल्या संपूर्ण व्यवस्थेचा कानून सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा या ठिकाणी बरोबर लक्ष ठेवलं जातं आहे। प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने नजर या ठिकाणी ठेवली जाते आणि 4 वाजता YB चव्हाण सेंटर या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदाच हे सर्व 6 खासदार प्रसारमाध्यमांच्या समोर येतील, आपली व्यथा मांडतील आणि पक्ष का सोडला या संदर्भात देखील माहिती देणार आहेत। एकंदरीतच काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।